तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी.टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जवळपास सगळ्या विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। फक्त इतिहास आणि भूगोल हे दोन विषय आपल्या अभ्यासाचे बाकी आहेत। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल विषयातील प्रश्न क्रमांक 4A नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करतो। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, प्रश्न क्रमांक 4A तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 4 गुणांसाठी विचारला जातो। आता बघा, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला नकाशा दिला जातो आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। तर बघा, एकूण 5 प्रश्न दिले जातात, त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। तर बघा, अशा पद्धतीने एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न प्रकार असतो। आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जे नकाशे आपण अभ्यासणार आहोत तेच नकाशे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। आता बघा, पहिला नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे। आता बघा, कुठल्याही नकाशाचा अभ्यास करताना तुम्हाला 2 गोष्टी हा माहिती पाहिजे। आता पहिली गोष्ट आहे, तर बघा, नकाशाची जी वरची बाजू असते ती तुमची उत्तर दिशा असणार आहे। त्यानंतर नकाशाची खालची बाजू ही तुमची दक्षिण दिशा असणार आहे। त्यानंतर नकाशाची उजवी बाजू ही तुमची पूर्व दिशा असणार आहे। त्यानंतर नकाशाची डावी बाजू ही तुमची पश्चिम दिशा असणार आहे। आता बघा, कुठलाही नकाशाचा अभ्यास करताना तुम्हाला दिशांचं नॉलेज असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, प्रत्येक नकाशामध्ये तुम्हाला सूची दिली जाते। तर बघा, सूचीवरतून नकाशामध्ये काय दर्शवलेले आणि कशा पद्धतीने दर्शवले ते तुम्हाला लक्षात येतं। आता कुठल्याही नकाशावर आधारित प्रश्न सोडवताना तुम्हाला सगळ्यात आधी सूची तुम्हाला अभ्यासायची असणार आहे। त्यानंतर तुम्हाला दिशांचं नॉलेज हे माहिती पाहिजे। आता बघा, ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। आता बघा, पहिला प्रश्न आहे, वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत? तर बघा, नकाशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे ह्या वाहतूक सेवांचे प्रकार आपल्याला दिसत आहेत। तर ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर बघा, नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे ह्या वाहतूक सेवांचे प्रकार दिसत आहेत। तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पूर्व पश्चिम महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? आता बघा, सूचीमध्ये तुम्हाला पूर्व पश्चिम महामार्ग ग्रीन कलरच्या डॉटेड लाईनने दाखवलेला आहे। आता बघा, हा महामार्ग तुमचा पोरबंदर ह्या शहरापासून सुरू होतो, तो महामार्ग पुढे तुमचा सिलचर ह्या शहरापर्यंत जातो। आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर पूर्व पश्चिम महामार्ग हा तुमचा पोरबंदर आणि सिलचर या 2 शहरांना जोडतो। तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पूर्व किनाऱ्यावरील 2 बंदरांची नाव लिहा। तर बघा, भारताचा पूर्व किनारा ह्या ठिकाणापासून सुरू होतो, तर हा तुमचा बंगाल ह्या राज्यापर्यंत हा पूर्व किनारा असणार आहे। आता ह्या किनाऱ्यावरती कुठल्याही 2 बंदरांची नाव तुम्हाला लिहायचे। आता बघा, नकाशामध्ये बंदर ह्या चिन्हाने तुम्हाला दर्शवलं जातं। आता बघा, पूर्व किनाऱ्यावरती तुमचं कोलकाता हे एक बंदर असणार आहे। त्यानंतर विशाखापट्टणम हे एक बंदर असणार आहे। त्यानंतर तुमचं चेन्नई हे एक तुमचं बंदर असणार आहे। आता पूर्व किनाऱ्यावरती हे 3 बंदर आहेत, त्यापैकी कुठलेही 2 बंदर तुम्हाला लिहायचे असणार आहेत। आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर बघा, विशाखापट्टणम, कोलकाता, चेन्नई ही पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आहेत। तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, श्रीनगर व कन्याकुमारी या 2 शहरांना जोडणारा महामार्ग कोणता? आता बघा, श्रीनगर ह्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर कन्याकुमारी ह्या ठिकाणी आहे। आता बघा, ह्या 2 शहरांना जोडणारा हा गुलाबी कलरचा रस्ता तुम्हाला दिसतोय। आता बघा, ह्या गुलाबी कलरच्या रस्त्याला तुम्हाला उत्तर दक्षिण महामार्ग असं नाव तुम्हाला सूचीमध्ये दिलेलं आहे। आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर बघा, उत्तर दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी ह्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग आहे। तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय। त्यानंतर 5वा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे हे विरळ आहे? आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला नकाशाकडे पाहण्याची सुद्धा गरज नाही। आता बघा, नकाशामध्ये या ठिकाणी तुमची उत्तर दिशा असते, त्यानंतर ह्या ठिकाणी तुमची पूर्व दिशा असणार आहे आणि ह्या ठिकाणी तुमची ईशान्य दिशा आहे। आता बघा, पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये जो ईशान्य दिशेचा भाग आहे त्या भागामध्ये तुम्हाला हिमालय पर्वत आढळतो। आता बघा, हिमालय पर्वत आहे म्हणजे हा भाग तुमचा बर्फाच्छादित भाग असणार आहे। आता बघा, ह्या भागामध्ये पर्वतीय भाग आहे म्हणजे ह्या ठिकाणी तुमची लोकवस्ती ही विरळ असणार आहे। आता लोकवस्ती विरळ आहे म्हणजे ह्या ठिकाणी वाहतूक मार्गाचे जाळे देखील विरळ असणार आहे। आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर बघा, उत्तर आणि ईशान्येकडील भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे। तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय। आता बघा, ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। यानंतर पुढचा नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे। तर बघा, ब्राझील प्रमुख वाहतूक महामार्ग हा आपल्याला दुसरा नकाशा अभ्यासायचा असणार आहे। आता ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। आता बघा, पहिला प्रश्न आहे, नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा। तर बघा, नकाशामध्ये दक्षिण दिशा ही तुमची खालची दिशा असते। आता बघा, नकाशामध्ये सगळ्यात खाली तुमचं रिओ ग्रांडे हे तुमचं बंदर असणार आहे। आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर बघा, नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव हे रिओ ग्रांडे आहे। तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव लिहा। तर बघा, तुम्हाला नकाशामध्ये ट्रान्स ॲमेझॉनियम हा मार्ग तुम्हाला प्रमुख रस्ते मार्ग म्हणून दाखवलेला आहे। तर बघा, सूचीमध्ये गुलाबी कलरचा रस्ता
हा तुमचा ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग असणार आहे, हा तुमचा प्रमुख रस्ते मार्ग आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देणार, तर बघा नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग हे आहे. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, ब्राझिलियाहून मॅनोसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल. आता बघा मॅनोस हे शहर ह्या ठिकाणी आहे, त्यानंतर ब्राझिलिया हे शहर तुमचे ह्या ठिकाणी असणार आहे. आता बघा तुम्हाला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रस्ते मार्गाचा वापर तुम्हाला करायचा असणार आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देणार, तर बघा ब्राझिलियाहून मॅनोसला जाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करावा लागेल. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, बोआ विस्टा हे विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे. आता बघा बोआ विस्टा हे विमानतळ तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर बघा नकाशामध्ये जी तुमची वरची बाजू असते ती तुमची उत्तर दिशा असते. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देणार, तर बघा बोआ विस्टा हे विमानतळ ब्राझीलच्या उत्तर दिशेला आहे. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील 2 विमानतळांची नावे लिहा. आता बघा नकाशामध्ये विमानतळ ह्या चिन्हाने तुम्हाला दर्शवलं जातं. आता बघा ब्राझीलची ही पूर्व किनारपट्टी असणार आहे. आता ह्या पूर्व किनारपट्टीवरील कुठल्याही 2 विमानतळांची नावं तुम्हाला लिहायची असणार आहे, ज्यामध्ये ह्या ठिकाणी एक विमानतळ आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी एक विमानतळ आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी, त्यानंतर ह्या ठिकाणी, त्यानंतर ह्या ठिकाणी एक विमानतळ आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी देखील एक विमानतळ आहे. यापैकी कुठल्याही 2 विमानतळांची नावं तुम्हाला लिहायची असणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने हे 5 प्रश्न तुम्हाला ह्या नकाशावरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर बघा हा देखील नकाशा तुमचा भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे हा तुमचा नकाशा आहे. आता ह्या नकाशावरती हे देखील प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला प्रश्न आहे, वरील नकाशा काय दर्शवतो. तर बघा वरील नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे दर्शवलेली आहेत. तर असं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो. आता बघा उत्तर दक्षिण महामार्ग हा तुमचा गुलाबी कलरच्या लाईनीने दाखवलेला आहे. आता बघा ही असणार आहे तुमची गुलाबी कलरची लाईन. ठीक आहे. सो आता ही लाईन 2 शहरांना जोडते. तर बघा खाली आहे कन्याकुमारी ह्या एक शहराला आणि वरती आहे श्रीनगर, या 2 शहरांना हा तुमचा मार्ग जोडतो. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देणार, तर बघा उत्तर दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी ह्या 2 शहरांना जोडतो. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख बंदरांची नावे लिहा. तर बघा हा तुमचा पूर्व किनारपट्टी आहे. या किनारपट्टीवरील कुठल्याही 2 बंदरांची नावं तुम्हाला लिहायची असणार आहेत, ज्यामध्ये तुम्ही चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकाता या बंदरांची नावं तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अति दक्षिणेकडील बंदर कोणते. आता बघा भारताची ही तुमची पश्चिम किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टीवरील अति दक्षिणेकडील म्हणजे खालच्या बाजूला तुमचं कोची हे बंदर असणार आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देणार, तर बघा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर हे तुमचं कोची हे बंदर आहे. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर कोणते. आता बघा महाराष्ट्रामध्ये एकच बंदर आहे, ते आहे तुमचं मुंबई बंदर. हेच तुमचं प्रमुख बंदर असणार आहे. आता बघा ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न प्रकार देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर हा आपला चौथा नकाशा आहे, ब्राझील प्राकृतिक. आता बघा ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला प्रश्न आहे, ॲमेझॉन नदी खोऱ्याची उंची कक्षा किती. आता बघा ॲमेझॉन नदीचं खोरं तुम्हाला ह्या ठिकाणी नकाशामध्ये दाखवलेलं आहे. आता बघा सूचीवरतून तुम्ही नदी खोऱ्याची उंची ही लक्षात घेऊ शकतात. आता बघा हे नदी खोरं पूर्णपणे ग्रीन कलरने दाखवलेलं आहे आणि सूचीमध्ये पूर्णपणे ग्रीन कलर हा तुमच्या उंची कक्षा असणार आहे, 0 पासून तर 200 मीटर पर्यंतची. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार, तर बघा ॲमेझॉन नदी खोऱ्याची उंची ही 0 ते 200 मीटर इतकी आहे. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ॲमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे. तर बघा ॲमेझॉन नदीचे खोरं तुम्हाला ह्या ठिकाणी नकाशामध्ये दर्शवलेलं आहे. आता बघा ॲमेझॉन नदीच्या उत्तर बाजूला म्हणजे ह्या ठिकाणी तुमची गियाना उच्चभूमी असणार आहे. त्यानंतर दक्षिण बाजूला किंवा पूर्व बाजूला तुमची ब्राझील उच्चभूमी असणार आहे. आता बघा ॲमेझॉन नदीचं खोरं हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी ह्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार, तर बघा ॲमेझॉन नदीचे खोरं ब्राझीलच्या उत्तरेकडील गियाना उच्चभूमी आणि दक्षिणेकडील ब्राझील उच्चभूमीच्या दरम्यान आहे. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पिको दी नेब्लिना पर्वत शिखराची उंची किती आहे. आता बघा नकाशामध्ये पिको दी नेब्लिना हे पर्वत तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेले आहे. आता बघा ह्या पर्वताची उंची सुद्धा तुम्हाला नकाशामध्ये दिलेली 3014 मीटर. आता बघा ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार, पिको दी नेब्लिना ह्या पर्वत शिखराची उंची 3014 मीटर इतकी आहे. तर असं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहे. तर बघा कटिंगा हे क्षेत्र तुम्हाला ह्या ठिकाणी दर्शवले आहे आणि ही दिशा तुमची ईशान्य दिशा असते. तर बघा ही असते तुमची पूर्व दिशा, त्यानंतर ही असते तुमची उत्तर दिशा. उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये तुमची ईशान्य दिशा असते. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार, तर बघा कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या ईशान्य दिशेस आहे.
तर असं उत्तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे? आता बघा तुम्हाला नकाशामध्ये दक्षिण दिशा ही तुमची खालची दिशा असते आणि ह्या ठिकाणी तुमचा पंपास हे तुमचं गवताळ प्रदेश असणार आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर ब्राझीलच्या दक्षिणेस पंपास हा गवताळ प्रदेश आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता बघा ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे, भारत प्राकृतिक. आता बघा ह्या नकाशावरती हे 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला प्रश्न आहे, तर विंध्य पर्वत कोणत्या 2 नदी खोऱ्यांचा जल विभाजक आहे? आता बघा नकाशामध्ये विंध्य पर्वत तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल. आता बघा विंध्य पर्वत हा तुमचा गंगा नदी खोरं, तर गंगा नदीचं खोरं तुमचं ह्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर नर्मदा नदीचं खोरं तुमचं ह्या ठिकाणी असणार आहे. आता बघा विंध्य पर्वत हा गंगा नदीची खोरं, त्यानंतर नर्मदा नदीची खोरं या 2 नदी खोऱ्यांचा जल विभाजक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा नकाशामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी विंध्य पर्वत हा दिसत असेल. या बाजूला तुमचं गंगा नदीचं खोरं आहे आणि ह्या ठिकाणी तुमचं नर्मदा नदीचं खोरं असणार आहे. यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदीचे नाव काय? आता सगळ्यात आधी द्वीपकल्प म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आता बघा ज्या जमिनीच्या भागाला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा असतो त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो. याला इंग्लिशमध्ये आपण पेनिन्सुला असं देखील म्हणतो. आता बघा भारताचा हा जो भाग आहे गुजरात ह्या राज्यापासून, त्यानंतर या ठिकाणी तुमचं बंगाल राज्य आहे. तर बघा हा जो तुमचा भाग आहे इथनं खाली हा पूर्ण भाग तुम्हाला तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला दिसतो. या ठिकाणी तुमचा अरबी समुद्र आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा हिंदी महासागर आहे आणि ह्या ठिकाणी तुमचा बंगालचा उपसागर आहे. आता बघा ह्या भागाला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा आहे, तर यालाच आपण द्वीपकल्पीय भाग असं देखील म्हणतो. यालाच आपण सदर्न पेनिन्सुला असं देखील म्हणतो. आता बघा ह्या भागामध्ये बऱ्याच दक्षिण वाहिनी नद्या आहेत. यामध्ये तुम्हाला 3 नद्यांचे नाव लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये वैनगंगा असेल, त्यानंतर पैनगंगा असेल, त्यानंतर वर्धा ही नदी आहे. या तिन्ही नद्या महाराष्ट्रातून वाहतात. या तिन्ही नद्या तुमच्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. आता बघा ह्या तिन्ही नद्या या ठिकाणी असणार आहेत. या तिन्ही नद्या दक्षिण दिशेकडनं वाहतात. त्यानंतर तिन्ही नद्या या ठिकाणी तुमच्या एकत्र येतात. या तिन्ही नद्या एकत्र येऊन प्राणहिता ही नदी तयार करतात आणि प्राणहिता ही नदी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते आणि ह्या तिन्ही नद्या ज्या एकत्र आलेल्या आहेत हे गोदावरीला जाऊन या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतात. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार? तर बघा द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी तुमची वैनगंगा असणार आहे. त्यानंतर पैनगंगा आणि वर्धा ह्या तिन्ही नद्या तुमच्या दक्षिण वाहिनी नद्या असणार आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान आलेल्या पठारांची नावे लिहा. आता बघा अरवली पर्वत हा तुमचा राजस्थान आणि गुजरातच्या बाउंड्रीवरती असणार आहे आणि छोटा नागपूर हा प्रदेश तुमचा या ठिकाणी म्हणजे झारखंड ह्या राज्यामध्ये असणार आहे. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, नागपूर हा प्रदेश म्हटला की हा तुमचा नागपूर जिल्ह्यामध्ये असणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा प्रदेश असणार आहे. पण लक्षात ठेवा छोटा नागपूर हा प्रदेश तुमच्या झारखंड ह्या राज्यामध्ये असणार आहे. आता बघा ह्या 2 प्रदेशादरम्यान जेवढेही पठार येतात त्यांचं नाव तुम्हाला नकाशामध्ये दिलेले ते नाव तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता बघा अरवली पर्वत ते छोटा नागपूर ह्या पठारादरम्यान तुमचा मेवाड पठार असणार आहे, त्यानंतर माळव्याचे पठार असणार आहे, त्यानंतर बुंदेलखंड पठार असणार आहे आणि बालेघाट खंड हा पठार असणार आहे. या पठारांची नावं तुम्हाला लिहायची असणार आहे. कुठलेही 2 पठार तुम्ही लिहू शकता. यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखराचे नाव लिहा. आता बघा ही तुमची पूर्व किनारपट्टी आहे. पूर्व किनारपट्टी लगत हा तुमचा पूर्व घाट आहे जो तुम्हाला ग्रीन कलरने नकाशामध्ये दाखवलेला आहे. आता बघा ह्या नकाशामध्ये ग्रीन कलरने जो भाग दाखवलेला आहे या ठिकाणी तुमचा हा महेंद्रगिरी पर्वत असणार आहे. आता बघा हा तुमचा पूर्व घाटातील सगळ्यात उंचीचा शिखर आहे. आता ह्या शिखराची उंची आहे 1690 मीटर. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा पूर्व घाटातील शिखराचे नाव महेंद्रगिरी आहे आणि त्यांची उंची 1690 मीटर इतकी आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? आता बघा सह्याद्री पर्वत ह्या ठिकाणी आहे. जसं जसं आपण दक्षिण दिशेकडे जाऊ तशी तशी सह्याद्री पर्वताची उंचीही वाढत जाते किंवा पश्चिम घाटाची उंचीही वाढत जाते. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येणार? तर सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेने वाढत जाते. तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल विषयाच्या टेक्स्टबुकमध्ये जितके पण नकाशे तुम्हाला दिलेले आहेत त्यावर आधारित प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आता बघा जे प्रश्न आपण अभ्यासले तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.